नमस्कार, मी माधुरी क्षीरसागर. आपलं स्वतःचं काहीतरी नाव असावं किंवा एक ओळख असावी ते मनातच होतं. कारण एकदा संसारात पडलं की सुरूच होतं, सगळं चालूच होतं डोक्यात की काय करू शकतो आपण घर आणि हे सांभाळून की काहीतरी करायचंय मला, हे मनात होतं. खायला तर द्यायचंय, झटपट द्यायचंय, चविष्ट द्यायचंय, पण त्याच्यात काही केमिकल नको बाबा, की अगदी म्हणजे आपण मराठीमध्ये तोंड कवळलं अगदी तसं. त्यामुळे माझं जे पौष्टिक दीड आहे अगदी सुंदर, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला सोडाही वापरण्याची गरज नसते, काही नाही, अगदी सुंदर होतं. म्हणजे ॲज अ प्रोटीन डोसा म्हणूनच त्याचं नाव पाडले सगळ्यांनी की हा प्रोटीन डोसा आहे तुझ्याकडचा. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. फूड हा विषय आला की आपल्याला सगळ्यांना भूकच लागते, आणि ती भूक अशी आहे की दर एका दिवसांनी, दर 1-2 तासांनी आपली वाढत जाते. आणि काय नवीन हा सगळ्यांचाच मोठा प्रश्न असतो. त्याच्याचबरोबर जर आपल्या घरात छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण एक हेल्दी ऑप्शन काय सर्च करू शकतो, किंवा त्यांना रोज खायला काय द्यायचं, त्यांच्याबरोबर आपल्याला काय खायचं, हा खूपच मोठा प्रश्न असतो. सेम पुणेकर असल्यामुळे आपल्याला रोज काहीतरी नवीन लागतं. तर असंच काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत माधुरी मॅडम. खूप छान वाटतंय मॅम आज तुम्हाला भेटून. कसं वाटतं तुम्हाला आज इथे? अगदी छान, धन्यवाद मला आधी इथे बोलवल्याबद्दल. येस, तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल? नमस्कार, मी माधुरी क्षीरसागर. मी पुण्यातच राहायला आहे आणि शिक्षणही पुण्यातच झालं आहे. पुणे येथे खडकवासला जवळ नांदेड म्हणून आहे, छोटंसं गाव, आता सिटी झालंय, तिथली मी आहे, माझं माहेर ते आहे. त्यानंतर लग्न झालं आहे, त्याच्यानंतर जे सगळ्यांचं आहे की रुटीन गृहिणी, ॲज अ गृहिणी वगैरे. आधी गृहिणी होतात? हो, आधी गृहिणी होते, परंतु स्वतःचं असं काहीतरी एक करायचं होतं की आपलं स्वतःचं काहीतरी नाव असावं किंवा एक ओळख असावी, ते मनातच होतं. कारण एकदा संसारात पडलं की सुरूच होतं सगळं टप्प्याटप्प्याने. मग आता जसं तुम्ही म्हटलं की फूड म्हटलं की हे येतं, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला आजकाल असं झालं की 3-3 टिफिन असतात मुलांना, शाळेचं वेळ वाढली आहे. बरोबर, रोज आईला काय करू खायला, की पाहुणे आले तरी झटपट, किंवा जरी आता बाहेर जॉब करतात लेडीज तरी वेळेची कमी आहे. त्यामुळे चालूच होतं डोक्यात की काय करू शकतो आपण घर आणि हे सांभाळून की काहीतरी करायचंय मला, हे मनात होतं. म्हणजे ज्यावेळेला मुलाचं शाळा शिक्षण हे सुरू झाल्यानंतर की हाताला चव होती, पण त्यामुळे जे इन्स्टंट तर खायचंय पण केमिकल फ्री खायचंय की जे आरोग्यालाही चांगलं असेल. कारण मी माझ्या मुलासाठी जर विचार करते, प्रत्येक आई हा विचार करते की बाबा खायला तर द्यायचंय, झटपट द्यायचंय, चविष्ट द्यायचंय, पण त्याच्यात काही केमिकल नको बाबा. त्यामुळे शोधतच होते. मग म्हटलं इन्स्टंट करायचे पण त्याच्यात केमिकल नको, तर मग काय बनवूया. मग क्लासेस केले आणि एक करून थांबले नाही, जवळजवळ 3पेक्षा जास्त क्लास केले. प्रत्येक ह्याच्यात एक काहीतरी युनिक की जे मला स्वतःला आवडलं, ज्याच्यामध्ये कमीत कमी काही हे वापरून सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट बनवलं. आणि मग ते अगदी सुरुवातीला मैत्रिणींमध्ये पॉप्युलर झालं. माझा ढोकळा आहे, मल्टीग्रेन ढोकळा आहे, जो आपला रेग्युलर बेसनचा असतो तो तर असतोच, परंतु जो ढोकळा आहे तो मल्टीग्रेन आहे. अगदी ज्याला काहीही जमत नाही तीही व्यक्ती बनवू शकते, म्हणजे इव्हन मुलंही बनवू शकतात व्यवस्थित स्टेप फॉलो केल्यावर. माझा नेहमी ढोकळा फ्लॅट होऊन जातो, कधीच तो फुगत नाही. कोणत्याही मी कंपनीचा घेऊन येऊ द्या, किंवा घरी मी एकदा ते इनो टाकून करायचा पण प्रयत्न केला, तो कधीच फुगत नाही. तुमचा फुगतो का? अगदी छान स्पॉन्जी. आणि एकदा म्हणजे माझ्या मैत्रिणी तर, म्हणजे जे कस्टमर आहे ते म्हणतात, खाल्ली ना, चव घेतली ना की अगदी म्हणजे आपण मराठीमध्ये तोंड कवळलं, अगदी तसं, तशा प्रकारे. काय काय प्रोडक्ट्स आहेत अजून, म्हणजे ढोकळा बरोबर अजून काय काय प्रोडक्ट? अगदी भरपूर आहेत रेडी टू कुक मध्ये. मल्टीग्रेन ढोकळा आहे, साधा ढोकळा आहे जो रेग्युलरचा खमण बेसनचा असतो तो आहे, त्याच्यावर इन्स्टंट रेडी मिक्स आहे, सांबार मिक्स असतं, त्याच्यानंतर पोहे उपमा हे तर आहे, बाकीचे रेग्युलर ब्रेकफास्ट प्रीमिक्स, आणि भाजण्या आहेत, म्हणजे जे ट्रॅडिशनल फ्लोअर आहेत ते पण आहेत. पण त्याच्यामध्येही सांगायची गोष्ट अशी की
ज्या स्वतः त्यांचे थालीपीठ वगैरेचे सेंटर चालवतात, बरोबर, त्यांची भाजणी आहेत. हो हो, पण जर कडधान्य भाजणी ती आवर्जून माझी भाजणी वापरतात, बर, की नाही तुझीच भाजणी दे त्याचा, बर, किंवा जे असे स्नॅक्स सेंटरवाले की जी युनिक आहे, जी अगदी चविष्ट आहे, त्यामुळे भाजणी माझी नेतात. आंबोळी आहे जी बाहेरही जाते, म्हणजे ॲज अ गृहिणी म्हणून सुरू केलं होतं मी, बरोबर, पण नंतर काही दिवसानंतर सगळ्यांना ते हे आवडायला लागले प्रोडक्ट्स, त्यामुळे मधुर फूड्स म्हणून माझं नाव माधुरी आहे, त्यामुळे मी मधुर फूड्स की मधुर चवीलाही चवीमध्येही आहे, त्यामुळे मधुर फूड्स म्हणून सुरू केलंय. त्या नावाने माझं ब्रँड आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे रेडी टू कुक, म्हणजे नाश्त्याचे जेवढे पदार्थ आहेत ते सगळे मिळतात. हां, आणि त्याच्यासोबत ट्रॅडिशनलही आहे की जे भाजणी आहे. एक युनिक आहे म्हणजे पौष्टिक धिरडं म्हणून आहे माझ्याकडे, की त्याच्यामध्ये आजकाल काय होतं, मुलांना प्रोटीनची कमतरता असते, खाणं होत नाही, म्हणजे बाहेरच्या पावडरीने किती किंवा डाळीचे पदार्थ किती देणार तुम्ही, आणि काही लोकांना ॲलर्जी पण असते. हां, त्यामुळे माझं जे पौष्टिक धिरडं आहे अगदी सुंदर, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला सोडाही वापरण्याची गरज नसते, काही नाही, अगदी सुंदर. म्हणजे ॲज अ प्रोटीन डोसा म्हणूनच त्याचं नाव पाडले सगळ्यांनी, की हा प्रोटीन डोसा आहे तुझ्याकडचा. ते पौष्टिक धिरडे म्हणून आहे, त्याच्यात काहीही नाही घातलेलं, एकदम सिंपल, सगळ्या 7 प्रकारच्या डाळी आहेत त्याच्यात, ते आहे. आंबोळी आहे आपली ट्रॅडिशनल, खूप सारी व्हरायटी पण आहे, भरपूर व्हरायटी. म्हणजे आपल्या रोज नाश्त्याचा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा पोहे आणि उपीट शिवाय दुसरं काही सुचत नाही. पण तुम्ही इतके पदार्थ सांगितले तर भूक लागल्यासारखं झालंय मला. इतके सगळे, जेव्हा तुम्ही आता 7 वर्ष झाले हा बिझनेस करताय, 7 वर्षांमध्ये असं कधी वाटलं का की म्हणजे एखाद्या दुसऱ्या तुमच्या ग्राहकांनी असं सांगितलं असेल, एकदम छान रिव्ह्यू दिला असेल, असं एखादा रिव्ह्यू आम्हाला सांगाल का? हो, अगदीच नेहमीच येतात रिव्ह्यूज. अगदी वयस्कर जरी, म्हणजे नेहमी ढोकळा बनवणाऱ्या, पण ढोकळा जमतच नाही, जसं आपल्या सुरुवातीला बोललो, तर अगदी इन्स्टंट बनवलं की त्यांचा मेसेज असतो की अगं मी इतके ट्राय केले, पण माधुरी तुझ्याकडचा ढोकळ्याचा अगदी सुंदर ढोकळा झाला, खूप ट्राय केले पण सुंदर झाला. किंवा भाजणी, बरोबर, म्हणजे एक दिवशी मैत्रिणीचं असं की म्हणजे कस्टमरच आहे, म्हणजे तिनं भाजणी नेली, तिच्या मिस्टरांचा वाढदिवस होता त्या दिवशी, सगळे मित्रमंडळी खायला, थालीपीठं केली, अगदी त्या क्षण वहिनी आम्हाला प्रत्येकाने ऑर्डर देऊन झाले की इतकं सुंदर थालीपीठं आहेत की भाजणीचीच ऑर्डर दे. त्यामुळे असे फीडबॅक येतच राहतात. इडली अगदी, म्हणजे आत्ता वाटलं की करूया, भूक लागली, चला मुलांनी फरमाईश केली इडली करायची, आपल्याला पीठ भिजवा, करा, ह्या प्रोसेसमध्ये त्या 2 दिवस जातात. किंवा मार्केटमध्ये मिळतं, परंतु काय होतं ते बरेचदा आपल्याला कसं दळलंय, कुठं दळलंय, खूप सारे बरोबर असतातच, हायजीनचा विषय, नीट वापरली आहेत नाही वापरली आहेत, बरोबर, किंवा म्हणजे सगळंच पीठही रेडी मिळालं ते कसं सगळंच येतं, हायजीनचा विषय येतो. इव्हन माझ्या मुलाचं ते आहे की नको आई. त्यामुळे मग हे आत्ता वाटलं, अगदी घड्याळ लावून 15 मिनिटात तुझी इडली तुझ्या डिशमध्ये, इतकं इन्स्टंट पीठ आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल नाही. तुम्ही इतके छान सोल्युशन्स घेऊन आलेला आहात. एक तर इन्स्टंट बनतंय, सेकंड तुम्ही हायजीन आणि सगळं हेल्दी प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये आहेत, आणि पुण्यातच अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला अगदी एका फोनवरती तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल. बरं, होम डिलिव्हरी करते, ओव्हरऑल सगळीकडे जातात. ओके, कुठे कुठे जातात तुमचे प्रोडक्ट्स? पुण्यामध्ये? आणि पुण्यामध्ये आहे, बारामती आहे, बाहेर देशातही घेऊन जातात मुलं, जे शिकण्यासाठी असतात तेही घेऊन जातात. कारण इतका प्रॉब्लेम असतो की काही मुलींना आता शिकण्यासाठी, माझे काही कस्टमर आहेत, तर 12वी नंतर ती मुलगी कधी शिकायला कधी कुठला वेळ, तर त्यामुळे त्या आईला इतकी काळजी की अगं देऊ काय, बरोबर आहे, की तिला काहीच येत नाही बनवायला, मग करू काय, जरी तिकडं मार्क मिळतं आहे पण ते तेवढं हेल्दी नाही आहे ना, बरोबर, मग सगळी पिठं घेऊन गेली. काही नाही, थालीपीठ थापता येत नाहीये ना, तर तू त्याचं धिरड्यासारखं घाल, अगदी सुंदर होतं. माझ्या जे भाजणी आहे त्याचं जरी मुलांना नाही थापता नाही, हां तसं नाही केलं, त्याचं धिरडं घातलं, सुंदर होतं. घेऊन गेली आणि अगदी निश्चिंत झाली ती आई की पौष्टिक मिळतंय आपल्या मुलीला, चला काही आलं नाही तरी तुला डोसे घालता येतात, आणि तेही आपल्या
घरच्या पिठाचं. आणि मेन म्हणजे मार्केटमध्ये केव्हा बनवून ठेवलं माहिती नसतं. बरोबर. माझ्याकडची जी आहेत ती तुम्हाला फ्रेशच मिळेल, ही खासियत आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या बिझनेसबद्दल सांगितलं, तुमच्या स्वतःबद्दल सांगितलं. आम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन टाकणार आहोत. ज्यांना कोणाला हे प्रोडक्ट्स ट्राय करायचे असतील किंवा हेल्दी ऑप्शन कोणाला हवं असेल तर नक्की तुम्हाला ते संपर्क साधतील. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.